गेलं बघा गडी सुटून गेलं ट्रॅक्टर गेला गडी सुटलं का नेमकं एक प्लॉट झाला बघा नेट गडी पण सुटलं आणि ट्रॅक्टरचं पण ते नांगरायचं खालचं झालं एकला बरोबर झालं बघा नांगरायचं गडी सुटलं दीडला दगाड राहिले अजून मुलकाचं खाली उद्या एक 4-5 गडी सांगितलं ना मग बऱ्यापैकी होतं आता पुढ्यात काय लगेच पाऊस पडल्याशिवाय नांगरायचं नाही अजून डेव्हलप करायचं चालू आहे चाळत आणलंय त्यांनी मी कोपऱ्या बसणं कालपासून चाळायचं चालू आहे ना बघा कसल्या मोठ्या लाट उठे निघते त्या आधी सगळं लेवल केलं ना आता चाळायला चालू आहे उठे आहे नांगराला लागते त्या हे ट्रॅक्टरच्या नांगराला निघत नाही ते असं मोठं लावा दगाड असलं निघते सांगा म्हणून ते अजून एवढा फट राहिला बघा चाळायचा असा आज मग येतंय होतंय उद्यापर्यंत बघा रोजच म्हणतोय मी उद्यापर्यंत पण काय होत नाही रोज 5-10 तास मशीन चालती रोज 10-12 हजार हायचं आपल्याला खटा असं नाही का असं बरं रान होतंय नीट आपलं व्यवस्थित आपलं सगळी गेली कधी जेवण झालं माझं आता सकाळी खाल्लं होतं गडबडीत बायस काम करायचं आहे म्हणून खाल्लं नव्हतं कोणाला वाकायला वाटतं म्हणून आता जरा खाल्लं ते चटणी कांदा शिरलं होता कांदा चिरला आणि हाणला आपला दाबून 2 चपात्या शिल्लक होते हाणल्या बघा असं चालू आहे भयंकर दगड मोठी निघते दगड तेवढी बांधाला मोठी लाट टप्परी एवढी दगड बांधाला आठवायची कुठं भरून टाकायची भरायला कोण ट्रॅक्टरवाला येते का हे माझं फळकं मोडलं नाही तर माझं टॉयली मोडलं म्हणून असल्या दगडाला काय अशी वर काय टळी ठेवायची ते काय JCB सुद्धा उसरत नाही ती असली दगड आहे ती म्हणून आपला घेतला बांध पाय 5-6 फूट उतरताना बोटलं तर आपलं पिढी झालं आपलं म्हणून घेतलं बघा हे दगाड माहीत दगाड निघते मला दगाड काय संपत नाहीत आणि निलेश भावाला काय सुख लागत नाही ह्या दगडातनं म्हणून दगड येत आहे कधी गडी लावलं नव्हतं आम्ही शेतगीत पण आज बघा सगळं होईना घरच्या घरी बिन होईना हो घरी बिन मसाला हे करावा लागतोय त्या दोघींना बिन काम असते ती भावाला बिन आबाला बिन तुम्हाला सांगतो तिथं मका भिजवायला आली पाण्याला आली मका तिकडं मका भिजवायला चालू आहे मग म्हणलं गडीच लावं म्हणून बघा सकाळी आज 4-5 गडी लावलं होतं 2 रुपये जातील पण गडी काय करायचं चुकारपणाच करायचो काय करायचं आहे गोड बोललं तरी बिन कामं करता येतील खवळतं त्यांचं तालन सूर सोडत नाही ती एवढा दगड उचलत नाही राव हे असं कुठं असतं काय आम्ही पण दगडी असतोच की होय बाबा आम्ही उचलत नाही ना आम्ही लोकांना उचलला आम्ही पण उचलला लागतोयच की आम्हाला जे उचलते त्यांना उचलणार अशी कंडिशन झाली का बघा ती मशीन कशी आपटून दगड करते बघा आता ती बकेटमध्ये बघा आता वर नेली ती काढली उकरून बघा एवढी बघा मशीन सुद्धा आजात पुढनं उचलते बघा इतकी मोठी उठी आहे बघितलं बघा पुढनं मशीन आजात उचलली बघा बघितलं उठीच नाही बघा अहो डमडम एवढे काढायचं डमडम एवढं नशीब ते निकाळतात तर म्हणून बघा कशी मशीन हातात घेते बघा आज्यात उचलले मशीन पूर्ण एक तास लागला तेवढा उठी उकरायला पहिले ड्रायव्हर नाही हो ते आमच्या मामाच पोर होतं का ते उठी 1 नंबर निकळत होतं लगेच ते जरा त्या मामा या पोरानं ह्याला शिकवलं या त्यामुळे शिकावं त्यानं 15-20 वर्षाचा अनुभव आहे त्याला आता 2-3 वर्ष झाला आहे त्यामुळं अनुभव नाही महत्वाचा आहे कुठल्याही क्षेत्रात अनुभव असण्यासाठी की नाही माझी उठी पैकी उठी निघू का थोडी बारकी उठी रात उठी शेवटी शिकावं आहे हो अनुभव ही लय मोठा आहे बघा ही उठी बघा केवढी निघली आहे बघा ती उठी कसल्या ओट्या निघली त्या लय बेकार होत्या इकडे बघल तरी मोठी लाट दगडायची आता ते वडच घ्यायला लागते तसं तर काही जाणार मशीन आज्यात उचलते बघा
तुला सुद्धा हलवून निघणं खड्यात नव्हतं. ओटी निघली खरं, पण त्या डबऱ्यातनं बाहेर निघणं झाली, ओढणं झाली. ओटी मस्त आपदून काढली, पण आता ती वर निघत ना. लय मोठं दगड आहे इथं. कधी केशरला ही असलीच दगड नेतील बघा. नेत नाही ते खरी केशरला फोकटात नाही म्हणली तर नेत नाही. कधी केशर वाली असते मी काय झाले लय झालंय आता. फिरीचं कचरा आमच्या मुलखाला न्या म्हणलं तर तशी मशीन इस्क घेते बरं दगड बघा बघत राहा नुसतं तुम्ही. ऐ तिथं लावलं असतं तर पुढच्यानं दाब, फोडणं दाब म्हणावं. इथं लावे की पुढच्या ह्यानं दाब, पुढच्या ह्यानं. तर लावतो बघा बांधाला बराबर इथं लावतो. त्या बांधा आहे नीट असं बराबर लावतो. नाही बसतंय सफाई सफाई इथं. ये ना इथं खाली बसवायचे. त्याकडं नेऊन एवढी मोठी उपयोग नाही. बघा आता दखल आणायला लागत हे पण दखल सुद्धा येत नाही लवकर आणावं लागतं या. शिबन लागाय फुटला बाणा, फुटलाच बघा म्हणा शिबाना फुटला जाऊ. दोन तीन भाग झालं म्हणून ते दगड आता येईल नाही तर आपण दगड येत ना. सुद्धा आई एकच फाकळी ढकलाय न्याड करते. चालू आहे मित्रांनो असं काम. तुमचं काय चालू आहे काय नाही सांगा. आणि बरं झालंय का रान, अजून किती दिवस लागते काय माहित.